करते माझ्या शोमध्ये. आणि आज आपण भेटत आहोत हेमंत ओगले यांना, की जे फुलपाखरू तज्ज्ञ आहेत. त्याशिवाय त्यांचं व्हिसलिंग वूड हे रिसॉर्ट आहे. हे रिसॉर्ट त्यांना कसं सुचलं आणि सगळ्या गोष्टी माझ्या आजच्या शोमध्ये आहेत. सर, मनापासून वेलकम माझ्या शोमध्ये तुमचं. पहिल्यांदा आंबोलीत आल्यावर खूप छान वाटते आणि तुमच्याशी गप्पा मारायच्या तर आणि छान वाटते. आपण आता गप्पांना सुरुवात करूया. आजकाल महाराष्ट्र तुम्हाला फुलपाखरू तज्ज्ञ म्हणून ओळखलं जातो आणि त्यामागे तुमच्या संकल्पना आहेत, तर त्या प्रवासाबद्दल आम्हाला थोडं सांगा. खरं तर माझा आणि सायन्सचा तसा काही फारसा संबंध आला नाही, कारण मी इंजिनिअरिंग केलं, मग पुण्यात 8-1 वर्ष नोकरी केली आणि वाटलं की आपल्या गावी परत जाऊ. आणि इथं आल्यानंतर खरं निसर्गाबद्दलची माहिती घेणं, अभ्यास करणं, फोटोग्राफी करणं असं सगळं सुरू झालं. आणि त्यातून सुरुवातीला मी बेडूक सापांवर काम करायचो, पण नंतर फुलपाखरांची फोटोग्राफी करायला लागलो आणि पूर्ण त्यात स्वतःला झोकून दिलं. आणि त्यामुळे मग पुढची 18-20 वर्ष मी जवळजवळ फुलपाखरांवरती पश्चिम घाटातल्या आणि नॉर्थ ईस्टमधल्या पण अभ्यास केला. त्यामुळे येण्यामागचं कारण असं की आपलं जिथं मूळ आहे तिथं येऊन काहीतरी करावं आणि पर्यटन व्यवसायात यायचं असं ठरवूनच मी आलो होतो. आणि त्यातही निसर्ग पर्यटन, लोकांना निसर्गाचा जो कनेक्ट आता संपला आहे तो कुठंतरी परत त्यांना ते आपल्या रूट्सकडे घेऊन जावं या उद्देशानं मी हे रिसॉर्ट सुरू केलं. बरोबर आहे. आता ह्याच्या संबंधितच पुढचा प्रश्न विचारते की इको रिसॉर्ट ही एक मोठी संकल्पना आहे, त्यावर खूप काम करावं लागतं. तर ती संकल्पना म्हणजे आपल्या मूळ गावी जाऊन असं काहीतरी सुरू करावं असं कधी वाटलं आणि कशामुळे असं वाटलं की शहराचा कंटाळा आला की आपल्या रूट्सकडे जावं असं कधी वाटलं? हो, म्हणजे 95 ते 2003 असं मी पुण्यात होतो आणि 2003च्या पुण्याला मी कंटाळलो. आजचं पुणं तर आणखीनच फार बेसुमार वाटलं. आणि त्यामुळे शहरांमधले ज्या अर्बन इश्यूज आहेत आता, पोल्युशन असेल, नॉईज पोल्युशन, एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, आणि या सगळ्याला कंटाळून लोक परत कुठेतरी निसर्गाकडं स्वतःला नेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर त्या दृष्टीने एक रिसॉर्ट इथं असावं. रिसॉर्टची संकल्पना असताना एक डोक्यात होतं की ज्या जमिनीवर, ज्या जागेवर आपण रिसॉर्ट करणार आहोत तिथल्या निसर्गाला फारशी हानी न पोचवता कमीत कमी जेवढी हानी पोचेल अशा तऱ्हेनं कन्स्ट्रक्ट करायचं, शक्यतो झाड कुठलं तोडायचं नाही, अशा ह्यानं ती सुरुवात करून आम्ही बांधायला सुरुवात केली. जिथे इथं मोकळ्या जागा आहेत त्या जागांमध्येच कॉटेजेस केली, कुठलंही झाड नव्हतं तोडलं. नाही, आणि आजूबाजूला कसं दिसतंही आहे आणि संकल्पना आहे की खूप एक छान मला गोष्ट आवडली की ज्या कुंड्या तुटल्यात त्याचं पण तुम्ही कुंपण केलं. ही खूप सर्वात जास्त गोष्ट. कुंड्या, कौलं तुटलेली किंवा रिसायकल्ड मटेरियल बऱ्याच ठिकाणी आम्ही वापरलंय. इव्हन नवीन कॉटेजेस आम्ही जेव्हा केली तेव्हा त्याच्यासाठी जे लाकडांचा वापर केला, दरवाजे, खिडक्या असतील, तर ती जुन्या घरांची आम्ही वापरली. कन्स्ट्रक्शनमध्ये अर्बन मटेरियल खूप वापरलं आहे, म्हणजे क्ले टाईल्स वापरले आहेत किंवा कौलारू छप्पर आहे. त्यामुळे रिसायकल्ड मटेरियल आणि अर्बन मटेरियलचा खूप वापर केला आहे. आणि त्याचा ओव्हरऑल याच्याशी म्हणजे निसर्गाशी एक तर ते जुळून घेतलं जातं आणि त्या रूममधलं टेम्परेचर बघा किंवा एसीची इथं गरज लागत नाही. आणि एवढे सगळे त्या ह्याचे फायदे आहेत.
तुम्ही ह्याच्यावर काम केलं तर एक नवीन युवा पिढी असून तुम्हाला ग्रामीण पर्यटनाकडे पण तुमचा झोक केला, तर त्याच्याबद्दल पण सांगा की नवीन युवा पिढीने खरंच ग्रामीण पर्यटनाला काम केलं पाहिजे का? हो, म्हणजे ॲक्च्युली ज्याचे खरंच रूट आहेत गावामध्ये त्यांनी तर नक्की केलं पाहिजे. कारण ते शिफ्ट होणं खूप सोपं जातं. शहरात वाढलेल्या माणसाला, शहरात जन्मलेल्या एकदम येऊन गावामध्ये येऊन काहीतरी सुरू करणं फार तसं चॅलेंजिंग असतं. सो माझे रूट्स इथं असल्यामुळे मला त्या गोष्टी खूप सोप्या गेल्या. त्यामुळं नक्कीच या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या संधी आहेत आणि तरुणांनी याच्यामध्ये उतरलं तर उज्ज्वल भविष्य त्यांना नक्की आहे याच्यामध्ये. आणि मला असं एक वाटतं की कधी कधी जर तुम्ही ग्रामीण पर्यटन किंवा ग्रामीणमध्ये स्थायिक व्हायचा निर्णय घेतला तर तुम्ही समाधानी असणं जास्त गरजेचं आहे. फार भौतिक सुखाच्या तुमच्या संकल्पना असतील तर थोडं तुम्हाला अवघड जाईल असं वाटतं. आता तेवढं अवघड नाही राहिलेलं, कारण खेडोपाडी सुद्धा आता सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत. अगदी मॉल मल्टिप्लेक्स नसतील पण ते सोडलं तर बाकी सगळ्या सुविधा आपल्याला खेडेगावात पण आज मिळतात. इन्फ्रास्ट्रक्चर वाईज आता रोड किंवा इलेक्ट्रिसिटी, इंटरनेट या गोष्टी आता यायला लागल्या. अगदी खूपच सोप्या झालेल्या आहेत. आणि त्यामुळं जवळचं शहर असेल 1-2 तासावरचं तर खेडेगावात राहिलं तरी तुम्हाला कधी जाऊन येता येते. शहरांमध्ये ज्या काही तुमच्या गरजा खेडेगावात राहून होत नसतील त्या तुम्हाला पूर्ण करता येतात. बरोबर आहे. मला असं एक वाटतं की आजकाल हवामान बदलतंय, पर्यावरणही बदलतंय, तर त्या सगळ्या गोष्टीचा इम्पॅक्ट तुम्हाला आजूबाजूला दिसतो का? किंवा प्राणी संख्येवर किंवा खरंच खूप काही बदलतंय असं वाटतं का? नक्कीच दिसतोय. पण त्याच्यासाठी खरं म्हणजे हे ढोबळमानाने आपण म्हणतो, त्याच्या मागे खूप मोठा सायंटिफिक स्टडी व्हायला पाहिजे आणि तरच त्या रिझल्टपर्यंत आपण पोहोचू शकतो. ओव्हरऑल जर मी आंबोलीतलं बघितलं तर मागच्या 5 वर्षात इथला रेनफॉल खूप वाढला. ॲव्हरेज जो 7,500 मिलीमीटर असतो तो आता 10,000 मिलीमीटर, 12,000 मिलीमीटर इतका होतो. सो एक 100 ते 150 इंचाचा रेनफॉल वाढलेला आहे. आणि रेनफॉलचा पिरियड पण म्हणजे पाऊस जेव्हा 1 जूनला इथं सुरू व्हायचा तो आता कधी कधी 20 जून, 25 जून, 30 जूनला सुरू होतो आणि तो ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत लांबतो. सो अशा काही गोष्टी ज्या आपण ऑब्झर्व करतो की आता काही झाडांचं फ्लॉवरिंग आहे. आमच्या आता प्लॉटमध्ये जी काही झाडं आहेत पण ओव्हरऑल फ्लॉवरिंगवरती मला काही परिणाम झालेला दिसला नाही. म्हणजे त्यांची पाऊस जरी लांबला तरी फ्लॉवरिंग योग्य वेळीच होतं. फुलपाखरं किंवा बायोडायव्हर्सिटीच्या दृष्टीने बघितलं तर डिफॉरेस्टेशन सगळ्यात मोठा कन्सर्न आहे आपल्याकडे. आणि कॅश क्रॉप म्हणून जे काही कॅश्यू किंवा याचं जे प्लांटेशन होतं त्यांनी डिफॉरेस्टेशन खूप व्हायला लागलं आहे. ओव्हरऑल आता पारपोलीमध्ये जवळजवळ मी 15 वर्ष काम करतोय फुलपाखरांवरती. सो नंबर ऑफ स्पीसीजमध्ये फार फरक नाही पडला पण फुलपाखरांच्या संख्येमध्ये खूप फरक पडला. म्हणजे जिथं मडपडलिंगला 15-20 ब्लू मॉर्मन दिसायची तिथे आता एखाद दुसरं दिसतं. सो ओव्हरऑल डायव्हर्सिटीवर नाही परिणाम झाला नसला तरी नंबर्सवर त्यांच्या खूप परिणाम झालेला दिसून येतो आपल्याला. आणि याचं मुख्य कारण झाडांवरती डायरेक्टली अवलंबून आहेत फुलपाखरं त्यांच्या हाऊस प्लांटवरती. सो ते इंडिकेटर्स आहेत की काहीतरी चुकतंय, कुठेतरी काहीतरी गडबड आहे. याचं इंडिकेटरच आहेत. बटरफ्लायचं पॉप्युलेशन कमी होतं याचा अर्थ. नाही, नक्कीच या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेतच आणि तुम्हाला खरंच एकदा रिसॉर्टला भेट द्या. खरंच म्हणजे आजकाल सोशल मीडिया वाढलाय, तुम्ही इंस्टाग्राम पेज असेल तर तिथं नक्की फॉलो करा आणि माझ्या चॅनलला पण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हेमंत दादा तुमचे आभार की तुमचं बिझी शेड्यूलमधून मला टायमिंग दिलं. आणि सर्वात मेन म्हणजे गोष्ट ना, म्हणजे या रिसॉर्टवर आले सुकून म्हणतो ना, समाधान तसं काहीसं भेटतं. त्यामुळे तुम्ही पण नक्की भेट द्या आणि पुन्हा एकदा माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण का इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते. थँक्यू सो मच दादा. थँक्यू.